महत्त्वाचा मुद्दा आपण उपस्थित केलेला आहे आणि मला आनंद आहे की सहकार ह्या विषयावर आपण काम करत असताना त्याचा पूर्व इतिहास जाणून घेणं, त्याच्या गौरवशाली परंपरेची माहिती करून घेणं आणि त्या परंपरेचे पाईक आहोत याची जाणीव आपल्या मनामध्ये असणं हे सहकारासाठी खूप आवश्यक आहे, असं मी मुद्दामहून या ठिकाणी आपल्याला सांगू इच्छितो. त्याचं कारण असं आहे की ब्रिटिश काळामध्ये आपली 100 वर्षापेक्षा जास्त वर्षापूर्वी या सहकाराची खऱ्या अर्थानं मुहूर्तमेढ रोवली गेली आणि त्याचं प्रमुख कारण असं होतं की सावकारी पाशातून मुक्त करून आपल्या सर्वसामान्य जनतेला, शेतकऱ्यांना उत्तम प्रकारचा पतपुरवठा त्या ठिकाणी व्हावा आणि त्यांच्या ज्या दैनंदिन गरजा, शेतीविषयक गरजा ज्या आहेत त्या योग्य पद्धतीने भागवल्या जाव्यात. त्यांचा व्याजामध्ये आणि अन्य वसुलीमध्ये त्यांचं नुकसान होऊ नये किंबहुना त्यांच्या आर्थिक स्थितीवर त्याचा विपरीत परिणाम होऊ नये, अशा या सगळ्या गोष्टी विचारात घेऊन संस्थात्मक पतपुरवठ्याची व्यवस्था म्हणून पतसंस्थांची सुरुवात या देशामध्ये झाली. खरं तर हा सहकाराचा इतिहास केवळ महाराष्ट्रापुरता मर्यादित नसून तो देशाचा पण इतिहास म्हटलं तरी काही वावगं ठरणार नाही, कारण देशातल्या अनेक भागामध्ये अशा प्रकारच्या सहकारी क्षेत्रामधल्या संस्था उभं राहण्याचं काम त्या काळामध्ये सुरू झालं. अर्थात महाराष्ट्र हे आघाडीचं राज्य राहिलं सहकारी व्यवस्थेमध्ये आणि त्या अनुषंगाने आपल्याकडं कायदा आला. सुरुवातीला जो कायदा होता तो आपल्याला कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीसाठी प्रामुख्यानं आलेला होता आणि त्यानंतर त्याच्यामध्ये वेळोवेळी बदल होत गेले आणि आता शेवटी आपल्याला या ठिकाणी 1960चा आपल्याला महाराष्ट्र सहकारी अधिनियम आपल्याला बघायला मिळतो. खरं तर या सगळ्या परंपरेमध्ये मला 2 मुद्द्यांचा उल्लेख करणं फार आवश्यक वाटतं, कारण आपण सहकारी क्षेत्रामध्ये काम करणारे मंडळी जवळपास 5.5 ते 6 कोटी लोकांचा प्रत्यक्ष अप्रत्यक्ष संबंध या सहकारी क्षेत्राशी येतो आणि त्यामुळं आपण किती मोठ्या परंपरेचे पाईक आहोत याची जाणीव प्रत्येकाला होण्याच्या दृष्टिकोनातून मी ही 2 उदाहरणं या ठिकाणी देईन. महाराष्ट्रातला पहिला सहकारी कारखाना आपल्याला या ठिकाणी पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटलांनी त्या ठिकाणी उभा केलेला दिसतो आणि त्या काळामध्ये खऱ्या अर्थानं याची कशी गरज होती हे आपल्याला त्यांचं लढत नावाचं जे आत्मचरित्र आहे ते वाचताना त्याची आपल्याला जाणीव होऊ शकते. या चरित्रामध्ये त्यांनी संपूर्ण संघर्षमय इतिहास सांगितलेला आहे. धनंजयराव गाडगीळसारखे प्रमुख व्यक्ती, अर्थतज्ञ व्यक्ती या कारखान्याचे प्रथम चेअरमन होते. वैकुंठभाई मेहतांसारखे सहकार क्षेत्रातील अत्यंत तज्ज्ञ आणि समर्पित असं व्यक्तिमत्व त्यांचं मार्गदर्शक होतं आणि पंडित जवाहरलाल नेहरू जे आपले पहिले पंतप्रधान आहेत त्यांच्या हस्ते या कारखान्याची सुरुवात झाली. त्यामुळं घरच्या भाकरी फडक्यात बांधून घोड्यावर बसून आपल्याला या सगळ्या प्रचार प्रसार करून त्यांनी कशा पद्धतीने ऊस लागवड आणि कारखाना उभारणी या गोष्टी केल्या याचं रंजक इतिहास सगळ्यांनी वाचावा असं मी पहिल्यांदा सांगेन. दुसरं एक महत्त्वाचं पुस्तक आहे ज्याचाही उल्लेख या निमित्ताने मला करणं आवश्यक वाटतं. आपण अमूल डेअरीचं नाव बघतो आणि वर्गीस कुरियन नावाचे जे व्यक्तिमत्व आहे ज्यांनी तिथल्या पटेल आणि बाकी सगळ्या मंडळींशी समन्वय साधून त्यांचं सगळ्यांचं सहकार्य घेऊन त्या ठिकाणी एक इतिहास निर्माण केला. बंद पडलेल्या मशिनरीमधून आनंद या ठिकाणी त्यांनी हे सुरुवात केली आणि त्यांचा हा जो प्रवास आहे तो येस आय टू हॅड अ ड्रीम या पुस्तकामध्ये आहे. याची भाषांतरं झालेली आहेत आणि हे आपण जर पाहिली तर आपल्या लक्षात येईल की किती रंजक हा इतिहास आहे. बंद पडलेल्या मशिनरीमधून इंटरनॅशनल ब्रँडपर्यंतचा प्रवास अमूलचा जो आहे तो आपल्याला फार प्रेरणादायी वाटतो. म्हणून मी असं म्हणेन की आपल्याला जर गौरवशाली परंपरा आपल्या बघायच्या असतील तर हे 2 पुस्तकं जरूर वाचावेत. अर्थात यापुरताच सहकाराचा आणि सहकारी संस्थांचा इतिहास सीमित नाही. आपल्याकडं अनेक संस्थांनी 100 वर्ष पूर्ण केलेली आहेत, 75 वर्ष पूर्ण केली आहेत, 50 वर्ष पूर्ण केली आहेत, 25 वर्ष पूर्ण केली आहेत आणि त्या संस्था अत्यंत उत्तम पद्धतीने अगदी गाव स्तरावरच्या सुद्धा संस्था आपल्याला दिसतात. आपल्या या संपूर्ण सहकाराच्या प्रवासामध्ये अर्थात ग्रामीण क्षेत्र हे आपलं खऱ्या अर्थानं केंद्रीय अशा प्रकारचं क्षेत्र राहिलं, कारण ग्रामीण भागाचा शेतीचा विकास होण्यामध्ये काही जर आपल्याला उदाहरणं बघायची असतील तर तुम्ही महाराष्ट्रातले सहकारी साखर कारखान्यांची उदाहरणं बघू शकता. ज्या ज्या क्षेत्रामध्ये महाराष्ट्रामध्ये सहकारी क्षेत्रात साखर कारखाने उभे राहिले ते कारखाने त्या ठिकाणचा ग्रोथ सेंटर बनले. तिथं दळणवळणाच्या सुविधा वाढल्या, रोजगार वाढला, उत्पन्न वाढलं, आरोग्याच्या सुविधा निर्माण झाल्या, शिक्षणाच्या सुविधा निर्माण झाल्या
आणि खऱ्या अर्थानं त्या भागाची विकास केंद्र म्हणून ती कारखाने तयार झाले. नंतरच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये दूध पंढरीच्या निमित्ताने दुधाचं सुद्धा उत्पन्न वाढलं. एक पर्यायी अर्थव्यवस्था सहकार्याच्या माध्यमातून शेतीसाठी दुधाची एक पर्यायी अर्थव्यवस्था त्या ठिकाणी उभी राहिली आणि शेतकऱ्यांना खूप मोठ्या प्रमाणात दिलासा मिळण्याचं एक साधन निर्माण झालं. अर्थात हे जरी होत असलं तरी या सगळ्या गोष्टींमध्ये अनेक स्थित्यंतरं होत गेली. चढ उतारही या काळामध्ये महाराष्ट्राने विशेष करून या 100 वर्षाच्या वाटचालीमध्ये अनुभवले. काही चांगल्या गोष्टी घडल्या, काही वाईट गोष्टी घडल्या. वाईट गोष्टीमधून सुद्धा आपण शिकलं पाहिजे की ह्या वाईट घडल्या त्या आपण त्याची पुनरावृत्ती न करण्यासाठी काय केलं पाहिजे हा विचार आपण त्या ठिकाणी करण्याची गरज आहे. आणि चांगल्या गोष्टीतून अर्थातच काय चांगलं होतं त्याचं सार्वत्रिकरण करणं, ते सर्वांपर्यंत नेणं आणि सर्वदूर पसरून त्यामधून लोकांच्यामध्ये एक चांगल्या प्रकारची भावना आणि जागृती निर्माण करणं सहकाराबद्दल. एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ हा मूलमंत्र घेऊन हा सहकार सुरू झालेला आहे. त्यामुळं आजही या सहकाराचं महत्त्व अनन्यसाधारण आहे. आता या सहकारामध्ये आम्ही ज्या प्रामुख्यानं संस्थाचं काम बघतो त्यातल्या 4 प्रकारच्या संस्थांबद्दल मी थोडीशी माहिती या ठिकाणी देण्याचा प्रयत्न करेन. त्यातली पहिली जी आहे ती आपली त्रिस्तरीय व्यवस्था आहे. त्रिस्तरीय व्यवस्थेमध्ये आपल्या ग्रामीण भागामध्ये गाव स्तरावर विविध कार्यकारी सोसायटी आहे. त्यानंतर आपल्या जिल्हा स्तरावर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आहे आणि राज्य स्तरावर राज्य सहकारी बँक आहे. या त्रिस्तरीय व्यवस्थेच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं शेतीला कमी व्याजदरामध्ये पतपुरवठा करण्याचं काम आपण या ठिकाणी करू शकलो. अर्थातच त्यामध्ये केंद्र शासनाने आणि राज्य शासनाने त्या ठिकाणी व्याज सवलती दिल्या आणि त्यामुळं आणखीन योग्य प्रकारचे पतपुरवठा त्या सगळ्या शेतीमध्ये आपण करू शकलो. आणि मला नेहमी असं वाटतं की शेतीच्या उत्पादनामध्ये आपल्याला जर पतपुरवठा कमी दराने, कमी व्याजदराने किंवा 0% व्याजदराने मिळाला तर त्याचा आपल्याला कॉस्ट ऑफ प्रोडक्शनसाठी, उत्पादन खर्च कमी करण्यासाठी आणि तो वेळीच मिळाल्यामुळं त्याचा उपयोग करून उत्पादन वाढीसाठी आपल्याला त्या ठिकाणी निश्चितपणे फायदा होतो असं आपल्याला चित्र दिसून आलेलं आहे. महाराष्ट्रामध्ये सर्वदूर हा विषय आपल्याला हाताळला जातो. चांगली बाब आहे की महाराष्ट्रामध्ये देशातल्या सगळ्यात जास्त म्हणजे 20,750 इतक्या संस्थेने ह्या विविध कार्यकारी सोसायट्या आहेत आणि या सोसायटीच्या माध्यमातून आपण त्या ठिकाणी हा पतपुरवठा करत असतो. पण खरं तर पतपुरवठा हा एकमेव भाग त्या विविध कार्यकारी सोसायटीने करावा असा अपेक्षित नाही, कारण ती विविध कार्यकारी आहे. म्हणजे लोकांच्या दैनंदिन शेतीविषयक आणि कौटुंबिक ज्या गरजा आहेत, सेवा आहे, त्या सगळ्या गरजा आणि सेवा, वस्तू आणि सेवा यांचा पुरवठा व्हावा, योग्य पद्धतीने पुरवठा व्हावा आणि त्याचाही लोकांना सर्वदूर उपयोग व्हावा ही याच्या मागची भावना आणि भूमिका आहे. त्याबद्दल 2 योजना आहेत ज्याचा अवलंब सर्वदूर होणं हा आपली काळाची गरज आहे. त्यातली एक योजना आहे AIF, ॲग्रिकल्चर इन्फ्रास्ट्रक्चर फंड. या माध्यमातून 2 कोटी रुपये 4% व्याजाने केंद्र शासन देतं. त्यातले परतफेड जर वेळेत केली तर 3% व्याज सवलत आहे, म्हणजे 1% व्याजाने ही सवलत आपल्याला मिळते. दुसरी नाबार्डची योजना आहे ज्यामध्ये पॅक्स टू MSC म्हणजे पॅक्सचं मल्टीफंक्शनल व्यवस्थेमध्ये रूपांतर करण्यासाठी ही योजना आहे. याच्यामध्ये सुद्धा 2 कोटीपर्यंत पतपुरवठा आहे, 4% व्याजदराने आहे, 3% व्याज सवलत परतफेडीवर आहे. या सगळ्या गोष्टी आहेत. याचा अवलंब होणं फार मोठी काळाची गरज आहे, कारण आपल्या ज्या काही संस्था आज सुद्धा महाराष्ट्रामध्ये इतक्या वर्षाच्या वाटचालीमध्ये आपल्याला दिसतात की काही संस्था खूप चांगल्या पद्धतीने विविध कार्यकारी संस्था काम करतात. सगळ्या संस्थांचा उल्लेख करणं मला शक्य नाही, पण काही संस्थांचा मी उल्लेख या ठिकाणी करेन. एक कोल्हापूरमध्ये कसबा बावडा नावाची एक विकास कार्यकारी संस्था आहे. यांच्या माध्यमातून चांगल्या प्रकारच्या वस्तूंचा आणि सेवांचा पुरवठा त्या ठिकाणी केला जातो आणि त्या ठिकाणी वेगळ्या प्रकारच्या माध्यमातून तिथल्या शेतकऱ्यांना, ग्रामीण व्यवस्थेला एक चांगल्या प्रकारचा पुरवठा त्यामधून केला जातो वस्तूंचा, सेवाचा. नेरपिंगळाई म्हणून एक अमरावती जिल्ह्यामध्ये संस्था आहे ज्याचं आपण वाटचाल बघण्यासारखी आहे. त्यांचीसुद्धा 6 स्वस्त धान्य दुकानं आहेत, खताचं दुकान आहे, औषधाचं दुकान आहे, गोडाऊन आहे, गोडाऊनमध्ये माल प्लेज करून कर्ज पुरवठ्याची व्यवस्था आहे. अशा अनेक गोष्टी त्यांच्या आहेत. काही संस्था मी मध्यंतरी आम्ही सांगली जिल्ह्याचं बघत असताना त्या ठिकाणी पुढच्या काळामध्ये आपल्याला शेतीची जी गरज आहे, आता लेबर महाग होत चालला आहे, त्यामुळं कॉस्ट ऑफ प्रोडक्शन वाढते, यांत्रिकीकरण वाढतं, छोट्या छोट्या धारण क्षेत्र असणाऱ्या शेतकऱ्यांना हे परवडत नाही आणि म्हणून
फवारणीसारखी व्यवस्था ड्रोनद्वारे करण्याचा उपक्रम भिलवडीसारख्या एका विकास कार्यकारी संस्थेने त्या ठिकाणी राबवला. अशा अनेक संस्था आहेत. काष्टीसारखी संस्था आहे श्रीगोंद्यामध्ये, अनेक वर्षापासून ग्राहक भांडार ते चालवते. अशा अनेक संस्था आहेत. पण या सगळ्या संस्था आत्ताच्या काळामध्ये केवळ वस्तू आणि सेवांचा पुरवठा न करता आपण त्या ठिकाणी माहिती आणि तंत्रज्ञानाचा आपले सरकारसारख्या केंद्रांच्या सेवासुद्धा त्यांनी पुरवाव्यात म्हणून आता आपण प्रयत्न करतोय. एक चांगलं पाऊल केंद्र शासनाने या बाबतीत टाकलेलं आहे, त्याचाही मला या ठिकाणी उल्लेख करावा असं वाटतं. 2 गोष्टी महत्त्वाच्या केंद्र शासनाने केल्यात. या त्रिस्तरीय व्यवस्थेमध्ये या पॅक्स या विविध कार्यकारी सोसायट्यांचं संगणकीकरणाचा एक मोठा उपक्रम केंद्र शासनाने हातामध्ये घेतला आहे. 62,000 विविध कार्यकारी संस्था आपल्याला देशामध्ये होणार, त्यातल्या 12,000 संस्था महाराष्ट्रातल्या पहिल्या 3 वर्षामध्ये त्या ठिकाणी संगणकीकृत होणार. या संगणकीकृत होण्यामुळं या सगळ्या व्यवसायामध्ये, या विविध कार्यकारी संस्थांमार्फत अवलंब केलेल्या व्यवसायांमध्ये अचूकता येणार आहे, वेग येणार आहे, पारदर्शकता येणार आहे, विश्वासार्हता येणार आहे. या सगळ्या गोष्टी मला वाटतं एका आपल्याला टप्प्यामध्ये जाणार आहेत आणि त्यामध्ये अर्थात मनुष्यबळ कमी लागेल, ते मनुष्यबळ योग्य पद्धतीने त्याचं योगदान देऊ शकेल. अशा पद्धतीची ही संगणकीकरणाची पहिली योजना आहे. दुसरी योजना त्यांनी एक अशी केलेली आहे की आपले जे पोट नियम आहेत या विविध कार्यकारी संस्थांचे, त्यामध्ये 1-2 बदल त्यांनी सुचवलेले आहेत. त्यातला एक बदल जो आहे तो कर्जाचं जे लिमिट आहे ते ठेवीच्या 10 पट आत्तापर्यंत होतं, जे आता 25 पट करायला त्यांनी परवानगी सांगितलं. त्याप्रमाणे राज्य शासनाने दुरुस्ती केली पोटनियमामध्ये आणि तो आपण आता सगळ्या संस्थांना कळवलेला आहे. आणि दुसरी त्यांनी सांगितले 160 प्रकारच्या वस्तू आणि सेवा पुरवठ्याच्या संबंधीचं ॲक्टिव्हिटी त्यांनी त्यामध्ये घ्यावं असंही त्यांनी आपल्याला निर्देशित केलेलं आहे. त्याला अनुसरून आपण सगळ्या पॅक्सना सांगितलेलं आहे. मला असं वाटतं या सगळ्या व्यवस्थेमध्ये आमच्या दृष्टिकोनातून गावाचं ग्रोथ सेंटर हे पॅक्स बनलं पाहिजे. इथून सगळ्या वस्तूंचा आणि सेवांचा पुरवठा किफायतशीर दराने आणि योग्य दर्जाचा अशा पद्धतीने व्हावा, अशी यामागची भावना आणि भूमिका आहे. त्यामुळे यामध्ये आपण खऱ्या अर्थानं लक्ष घालतोय. पहिल्या टप्प्यामध्ये आत्ता आपण पहिल्या वर्षी 4,000 विविध कार्यकारी सोसायट्यांचं संगणकीकरण गृहीत धरलेलं आहे. या सगळ्या ठिकाणी आपली पूर्वतयारी चालू आहे आणि त्या ठिकाणचे संचालक मंडळ आणि तिथले जे अधिकारी कर्मचारी आहेत त्यांनीही पुढच्या काळामध्ये याचा सुयोग्य वापर करणं ही काळाची गरज आहे, ज्यामुळे ही सहकारी व्यवस्था ग्राम पातळीवर रूट लेवलला आपल्याला बळकट झालेली दिसेल. याचप्रमाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका जे जिल्हा स्तरावर काम करतात यांच्यामध्ये सुद्धा व्यावसायिक दृष्टिकोन येणं, अचूकता येणं, त्याचप्रमाणे त्यांच्या संपूर्ण अर्थकारणाचं नियोजन योग्य पद्धतीने होणं, त्याच्यामध्ये व्यावसायिक दृष्टिकोन करत असताना सामाजिक जाणीवांचा भाव असणं, या सगळ्या गोष्टी आम्हाला खूप महत्त्वाच्या आहेत. त्याही दृष्टिकोनातून आपण त्यांच्यामध्ये जागृती आणण्याचा, त्यांच्यामध्ये योग्य प्रकारे प्रशिक्षण देण्याचा आणि सांगण्याचा प्रयत्न आपण करत आहोत. मला असं वाटतं की पुढच्या काळामध्ये माहिती आणि तंत्रज्ञानाचा अधिकाधिक वापर त्यांच्याकडनं होणं आणि त्यामधून त्यांच्या व्यवहारामध्ये अचूकता, पारदर्शकता, विश्वासार्हता येणं हे आमच्यासाठी महत्त्वाचं आहे. अर्थातच राज्यस्तरावरच्या राज्य सहकारी बँकेला सुद्धा या संपूर्ण व्यवस्थेमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये काम करणं आवश्यक आहे. या पद्धतीने पुढच्या काळामध्ये या दोन्ही स्तराला, जिल्हा स्तर आणि ग्रामस्तराला सपोर्ट करण्याचं आणि पुढं नेण्याचं दायित्व आपल्याला त्या राज्य सहकारी बँकेच्या माध्यमातून नेणं अपेक्षित आहे. हा एक सेक्टर आहे. दुसरा जो सेक्टर आहे ज्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात काम चालतं ते आहे पतसंस्थांचा सेक्टर. राज्यामध्ये 20,000पेक्षा जास्त पतसंस्था आहेत, ज्यामध्ये साधारण 12,000 पतसंस्था ह्या बिगर शेती पतसंस्था आहेत आणि 8,000 पतसंस्था ह्या सेवकांच्या पतसंस्था आहेत. अशा 20,000 पतसंस्थांचं मोठं जाळं आहे. 75,000 कोटीपेक्षा जास्त इतक्या रकमांची उलाढाल या संपूर्ण व्यवस्थेमधून होत असते आणि त्या व्यवस्थेमध्ये खऱ्या अर्थानं योग्य पद्धतीने समन्वय व्हावा म्हणून आपण त्या ठिकाणी नियामक मंडळाची उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार स्थापना केलेली आहे आणि सहकार आयुक्त याचे अध्यक्ष असतात आणि बाकी या क्षेत्रात काम करणारे मंडळी त्यामध्ये सदस्य म्हणून घेतलेले असतात. या नियामक मंडळाच्या माध्यमातून आपण जसं RBI बँकांचं नियमन करताना काही आर्थिक निकष घालून देते, मग भांडवल पर्याप्तताबद्दल असो, NPA बद्दल असो, CRR रेशो, कॅश रिझर्व्ह रेशोबद्दल असो किंवा SLR स्टॅच्युटरी लिक्विडिटी रेशो सारखा असो, या सगळ्या जे बंधनं घालून दिलेली आहेत, मानकं घालून दिलेली आहेत, ती आपण या नियामक मंडळाच्या माध्यमातून पतसंस्थांना सुद्धा घालून दिलेली आहे. याचा अवलंब होणं फार महत्त्वाची गरज आहे, कारण ग्रामस्तरामध्ये ग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रमाणावर याचं जाळं आपल्याकडं आहे.
आणि त्या माध्यमातून लोकांना त्यांच्या गरजा भागवण्यासाठी एक चांगलं व्यासपीठ त्या माध्यमातून निर्माण झालेलं आहे. आणि म्हणून पतसंस्थांसाठी अजून एक 2-3 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. जसं नियामक मंडळ महत्त्वाचं आहे, जसं त्यांनी आर्थिक मानकं पाळणं महत्त्वाचं आहे, त्यांचं आर्थिक व्यवस्थापन चांगलं करणं महत्त्वाचं आहे, तसं त्यांच्या ठेवींना संरक्षण देणं हे पण महत्त्वाचं आहे. आज जर तुम्ही बँकांमध्ये गेला तर बँकांमध्ये 100 रुपयाला 12 पैसे इतका ठेवीवर त्या ठिकाणी आपल्याला वर्गणी जमा करावी लागते. DICGC नावाची जी व्यवस्था आहे RBIच्या अंडर काम करणारी त्यांच्याकडं, त्या माध्यमातून बँकेमध्ये कुठल्याही ठेवीदाराचं 5 लाखापर्यंतच्या ठेवींना संरक्षण दिलेलं आहे. आणि त्याच पद्धतीचं संरक्षण पतसंस्थांमध्ये मिळावं अशा प्रयत्न आपला चाललेला आहे. त्या अनुषंगाने आपण शासनाला एक प्रस्ताव पण दिलेला आहे आणि फेडरेशन्स जी आहेत या क्षेत्रात काम करणारी पतसंस्थांची, त्यांच्याबरोबर आपण मंत्री महोदयांची एक बैठक पण घडवून आणलेली आहे. त्यामुळं पुढच्या काळामध्ये अशा संरक्षण दिल्यामुळं या संस्थांवरचा सुद्धा विश्वास वाढेल आणि लोक त्याकडं मोठ्या प्रमाणात येतील आणि ही सहकारी व्यवस्था वृद्धिंगत होण्यामध्ये त्याची मदत होईल असं आम्हाला वाटतं. तिसरा जो मुद्दा महत्त्वाचा आहे, दुसरा जो ह्या आपल्या पतसंस्थांबद्दल महत्त्वाचा आहे, ज्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत, त्यामध्ये आपण म्हणतोय की जसं बँकांमध्ये कर्ज देताना त्याचं सिबिल रेटिंग आपल्याला बघायला मिळतं, तसं सिबिल रेटिंग पतसंस्थांमध्ये सुद्धा बघायला मिळणं गरजेचं आहे. आणि एका बाजूला पतसंस्थांमधनं लोक कर्ज घेतात, ते बँकाला कळत नाही किंवा बँकांनी घेतलेले कर्ज पतसंस्थांना कळत नाही. असं होऊ नये म्हणून आमचा आत्ता केंद्र शासनाकडे फार मोठ्या प्रमाणात प्रयत्न चालला आहे की आपल्याला या सिबिलमध्ये या संस्थांना मेंबरशिप मिळवून देणं आणि त्या माध्यमातून एकमेकांची माहिती आदानप्रदान करता येणं, एकमेकांच्या माहितीच्या आदानप्रदानामुळं योग्य माणसालाच कर्ज पुरवठा त्या ठिकाणी करणं, परतफेडीची शाश्वती आणि हमी असणं, या सगळ्या गोष्टी आपल्याला त्यातून बघता येतील. त्यामुळं त्याही माध्यमातून आपला प्रयत्न चालला आहे. पतसंस्थांबद्दल आपण ह्या सगळ्या गोष्टींबाबत जनजागृती आणण्यासाठी जिल्हावार मेळावे आपण घेतले आणि त्या ठिकाणी आपण प्रेझेंटेशन दिली. लोकांना सांगितलं पतसंस्थात काम करणाऱ्या प्रत्येक माणसांना त्यांचा रोल कसा असावा, त्यांनी काय केलं पाहिजे, ही मानकं का महत्त्वाची आहेत, अंशदान का महत्त्वाचं आहे, या सगळ्या गोष्टी आपण प्रामुख्यानं सांगण्याचा प्रयत्न केला आहे. मला असं वाटतं की या सगळ्या गोष्टीचा योग्य अवलंब केला तर ही व्यवस्था आणखीन बळकट होण्यामध्ये त्याचा उपयोग होईल. दुसरा महत्त्वाचा घटक आपल्याकडे आहे तो नागरी सहकारी बँका. नागरी सहकारी बँका ही सुद्धा एक मोठी ताकद आहे. महाराष्ट्रामध्ये जवळपास 475 इतक्या संख्येने आपल्याला या 575 इतक्या संख्येने या बँका आपल्याला दिसतात. तर भारताचा विचार केला तर 1500 पैकी जवळपास 1/3 बँका ह्या महाराष्ट्रात आहेत. त्यामुळं आपल्या इथल्या नागरी सहकारी बँकांचं संचालन आणि ती व्यवस्था बळकट होणं हे आपल्यासाठी फार महत्त्वाचं आहे. त्यासाठी आपल्याला काही गोष्टी करणं गरजेचं आहे असं मला वाटतं. मध्यंतरीच्या काळामध्ये बँकिंग रेग्युलेशन ॲक्टमध्ये काही सुधारणा करून RBIने काही अधिकार स्वतःकडे घेतलेले आहेत. परंतु अनेक गोष्टी आहेत की ज्या आपण बँका, सहकार खातं, RBI यांच्या संयुक्त समन्वयाने आपण करू शकतो. त्याबद्दल एक महत्त्वाचा उपक्रम मध्यंतरीच्या काळामध्ये आपण हातामध्ये घेतला. आपल्याला असं दिसून आलं की महाराष्ट्रातल्या अनेक बँकांवर आपल्याला त्या ठिकाणी बंधनं लावलेली दिसतात, ज्याला आपण स्टॅच्युटरी सुपरवायझरी ॲक्शन फ्रेमवर्क म्हणतो किंवा ऑल इन्क्लुझिव्ह डायरेक्शन्स म्हणतो. ही बंधनं जी घातलेली आहेत ते काही आर्थिक मानकांचं उल्लंघन झाल्यामुळं किंवा व्यवहारामध्ये काही प्रश्न निर्माण झाल्यामुळं, त्यांच्या इन्स्पेक्शनमध्ये काही गोष्टी आक्षेपार्ह दिसून आल्यामुळं ही सगळी घातलेली असतात. आणि या सगळ्या बंधनांचा विचार करून आपण असं लक्षात घेतलं की आपण या बँकांमध्ये सुद्धा जाऊन त्यांच्यामध्ये सुद्धा आपण एक वेगळ्या प्रकारची जागृती करणं आवश्यक आहे. मध्यंतरीच्या काळात आम्ही आमच्या खात्यातल्या लोकांसाठी आणि बँकांसाठी सुद्धा, पतसंस्थांसाठी सुद्धा आर्थिक साक्षरतेचं एक अभियान राबवलं की लोकांना हे मानकं काय, त्याचे महत्त्व काय कळलं पाहिजे. नागरी सहकारी बँकांमध्ये आपण जिल्हावार आता मेळावे चालू आहेत. आपले जवळपास 70% मेळावे आमचे झाले. या मेळाव्यामध्ये सुद्धा आम्ही त्या जिल्ह्यातल्या सगळ्या नागरी सहकारी बँकांना पहिल्या सत्रात बोलवतो आणि दुसऱ्या सत्रामध्ये 1-to-1 डिस्कशन ज्या बँकांवर रिस्ट्रिक्शन राहिले त्यांच्याबरोबर करतो. मग तुमची वसुली का कमी आहे, सहकार खात्याचं तुम्हाला काय मार्गदर्शन किंवा सहकार्य अपेक्षित आहे का, आमच्याकडून काय पेंडन्सी आहे का ज्याच्यावर तुम्ही आम्हाला सांगू शकता हे राहिलेलं आहे. या सगळ्या गोष्टी आपण त्यांना त्या ठिकाणी सांगतो आणि मग त्याच्या आधारे आपण त्या ठिकाणी मार्गदर्शन करून त्याचा एक ॲक्शन प्लॅन त्यांना बनवायला लावतो आणि त्यांना सांगतो की इतक्या दिवसामध्ये तुम्ही हा ॲक्शन प्लॅन करा आणि तो RBIला आमच्याकडे सादर करा. आमच्या एक पालक अधिकारी आमचा एक जोडून देतो त्याला, तो त्यांच्याबरोबर लायझन करतो, सुपरवाईज करतो, गाईड करतो आणि खऱ्या अर्थानं आमचा जो रोल आहे रजिस्ट्रार म्हणून, फ्रेंड, फिलॉसॉफर अँड गाईड, तो आम्ही करण्याचा त्या ठिकाणी जाणीवपूर्वक प्रयत्न करतो.
मला असं वाटतं की या व्यवस्थेमधून आपण काही गोष्टी करू शकतो. शिवाय त्यांचे जे काही प्रश्न येतात आमच्या या बैठकांमध्ये, त्याच्याबद्दल आम्ही RBI बरोबर जी बैठक असते, ज्याला टॅफकप म्हणतात, या टॅफकपच्या माध्यमातून आम्ही त्या ठिकाणी मांडण्याचाही प्रयत्न त्या ठिकाणी करत असतो. कारण शेवटी आम्हाला असं वाटतं की नागरी सहकारी बँकांच्या माध्यमातून आज मोठ्या प्रमाणात उलाढाल होत असताना त्यांनी व्यावसायिकता जपणं, आर्थिक मानकांचं पालन करणं आणि त्या माध्यमातून खऱ्या अर्थानं जनसेवा करणं हे आमच्यासाठी फार महत्त्वाचं आहे. त्यामुळं आपण ह्या तिसरा जो नागरी सहकारी बँकेचा आमचा घटक आहे त्यालाही आपण त्या माध्यमातून सपोर्ट करतो. चौथा जो महत्त्वाचा एक दुसरा घटक आहे, ज्याची संख्या महाराष्ट्रात सगळ्यात जास्त आहे, आमच्याकडं गृहनिर्माण संस्था ज्या आहेत, सहकारी गृहरचना संस्था, ह्या आमच्या एकूण संस्था ज्या आहेत त्या 2,20,000 आहेत. त्यापैकी 1,20,000 गृहरचना संस्था आहेत. आणि महाराष्ट्र हे देशातलं कदाचित एकमेव राज्य आहे एवढ्या मोठ्या संख्येने त्या ठिकाणी सहकारी क्षेत्रातल्या गृहरचना संस्थांची संख्या आहे. गृहरचना संस्था ज्या सहकारी क्षेत्रात काम करतात त्यांच्याकडे एक वेगळं चॅलेंज आहे. त्यामुळं त्या बाबतीत सुद्धा एक वेगळा विषय आहे. इतर ठिकाणी म्हणजे आम्ही नागरी सहकारी बँक असो, पतसंस्था असो, विविध कार्यकारी सोसायटी असो, जिल्हा मध्यवर्ती बँक असो, या सगळ्या ठिकाणी एक महत्त्वाचं किंवा अन्य साखर कारखाने असो, सूतगिरण्या असो, दूध संस्था असो, कुठल्याही संस्थांमध्ये, अशा सगळ्या संस्थांमध्ये समान उद्दिष्टांसाठी लोक एकत्र येतात. त्यांचं सगळं भांडवल एकत्र आणतात आणि त्या माध्यमातून व्यवसाय सुरू करतात आणि प्रॉफिट एकमेकांमध्ये तो विभागला. तशी व्यवस्था गृहरचना संस्थांमध्ये नसते. गृहरचना संस्थांमध्ये एक बिल्डिंग उभी राहते, 4 बिल्डिंग उभे राहतात, त्या वेगवेगळ्या लोकांना विकल्या जातात, ते वेगवेगळ्या राज्यातले असतात, जिल्ह्यातले असतात, वेगवेगळे भाषा संस्कृती असलेले असतात, हे सगळ्या विविध लोकांना विकलेले असतात आणि त्यांची सोसायटी आपण करतो. हे काय म्हणतो, विविधतेतून एकता साध्य करण्याचा आम्ही प्रयत्न त्या ठिकाणी करत असतो. त्यामुळे इथे एक चॅलेंज असतं की एकमेकांमध्ये सामंजस्य निर्माण करणं हा एक चॅलेंजिंग इश्यू असतो आणि त्यामुळं आपल्याला ह्या गोष्टीकडं वेगळ्या दृष्टीने बघणं गरजेचं असतं. आपल्याकडं अर्थातच जिथं जिथं शहरीकरण झालं, ठाणे, पुणे, मुंबई, नवी मुंबई, काही प्रमाणामध्ये नागपूर असेल, औरंगाबाद असेल, नाशिक असेल, सोलापूर, कोल्हापूर अशी शहरं असतील, अशा शहरी भागामध्ये विशेष करून या सोसायट्यांची संख्या जास्त आहे. आणि इथल्या या सोसायट्यांमध्ये बाकी सगळ्या गोष्टी करत असताना 2 गोष्टी आम्ही आत्ता प्रामुख्यानं राबवत आहोत. त्यातला पहिला जो आहे तो मानवी अभिहस्तांकनाचा विषय आहे. आमचा जो मोफा कायदा आहे त्या मोफा कायद्याच्या अंतर्गत अशी तरतूद आहे की विकासकांनी ती इमारत बांधल्यानंतर, ती इमारत पूर्ण झाल्यानंतर 4 महिन्यामध्ये त्या इमारतीचं हस्तांतर सोसायटी त्यांची करून किंवा अपार्टमेंट तयार करून त्यांना हस्तांतरित केलं पाहिजे. पण बऱ्याच ठिकाणी हे घडत नाही. म्हणून कायद्यामध्ये जे मोफा कायद्यात कलम 11 मध्ये समावेश करण्यात आलेला आहे की जर 4 महिन्यामध्ये विकासकांनी तुम्हाला ते हस्तांतरण करू दिलं नाही तर तुम्ही जिल्हा निबंधकाकडे, उपनिबंधकाकडे अर्ज करायचा आणि त्यांनी त्याचं मानवी अभिहस्तांकन करून द्यायचं आणि मग त्याची पुढची प्रक्रिया त्या ठिकाणी सुरू होते. अर्थात या मानवी अभिहस्तांकनामध्ये काय करायला पाहिजे आणि काय कमी पडतं याचा आपण अभ्यास केल्यानंतर मागच्या 2 वर्षामध्ये आपण काही मोहिमा राबवल्या आणि आताही आपण एक मोहीम राबवतोय. ह्या मोहिमांचं 2 प्रकारच्या मोहिमा आहेत. एक पहिला प्रकार आहे की ज्यांचं आत्तापर्यंत राहिलेलं आहे त्यांच्यासाठी आपण आत्ता म्हणतोय की ही जे त्यांनी आपण एक शासन निर्णय घेतलेला आहे, त्या शासन निर्णयामध्ये 8 प्रकारचे कागद अर्जासह त्यांनी त्या जोडून त्या द्यायच्या असतात. मग त्यामध्ये नमुना 7 मधला अर्ज असेल, इंडेक्स 2 असतील, ॲग्रीमेंट टू सेल असतील, 7/12 असतील, संस्थेचं रजिस्ट्रेशन असेल, संस्थेचा ठराव असेल, त्याचा प्लॅन असेल, अशा सगळ्या गोष्टी जोडून त्यांनी तो अर्ज द्यायचा असतो आणि त्या माध्यमातून मग त्या विकासकाला आणि सोसायटीला बोलवून त्याचं सुनावणी घेऊन उपनिबंधक त्याचं प्रमाणपत्र त्या ठिकाणी पारित करतात आणि देतात. अशी ही प्रक्रिया आहे. आपण आता एक प्रोएक्टिव्हसाठी उपक्रम आता असा हातामध्ये घेतला आहे की आम्ही आमच्या सगळ्या उपनिबंधकांना शहरामधल्या आदेश दिलेले आहेत की तुम्ही तुमच्या प्रत्येक वार्डामधले, तालुक्यामधले जे कोण लोक आत्ता शिल्लक आहेत ज्यांचं मानवी अभिहस्तांकन व्हायचं त्यांची यादी करा, त्यांना निरोप पाठवा आमच्या ऑडिट यंत्रणेमार्फत किंवा फेडरेशनमार्फत हाऊसिंगच्या, आणि त्या सगळ्यांना बोलवा. त्यांचं अर्धा दिवस एक महत्त्व काय मानवी अभिहस्तांकनाचं वगैरे वगैरे महत्त्व त्यांना सांगा आणि दुसऱ्या सत्रामध्ये त्यांचं 1-to-1 डिस्कशन करा. कुणाच्या फाईलमध्ये काय कमी आहे आणि तो कागद कुठून मिळणार. उदाहरणार्थ इंडेक्स 2 त्याला नाही आहे, 30 वर्षाचा इंडेक्स, तर 30 वर्षाचा सर्च, ई-सर्च ह्या माध्यमातून सरिता नावाची जी IGRची वेबसाईट आहे त्याच्यावर उपलब्ध आहे, तुम्ही डाउनलोड करा द्या आमच्याकडे.
अशा पद्धतीचं मार्गदर्शन त्याला करणं. आणि ते मार्गदर्शन करत असताना आपण जिल्हा हाऊसिंग फेडरेशन असो, आमचे जे ऑडिटर असतात ज्यांचा त्यांच्याशी संबंध घेतो ते ऑडिटर असो, किंवा आमच्या खात्यातले लोक असो, असं सगळ्यांना आपण त्यामध्ये सहभागी करतो. तिथे हेल्प डेस्क निर्माण करतो आणि त्यांना मार्गदर्शन करून त्यांना सांगतो, तुमची फाईल एक 15 दिवसामध्ये आली पाहिजे, महिन्यात आली पाहिजे, 2 महिन्यात आली पाहिजे, पण हे करा, कारण मालकी हक्क प्राप्त होणं हे तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी अत्यंत महत्त्वाचं आहे. मग ते रिडेव्हलपमेंट असो, मग तो TDR मिळणं असो, मग तो FSI मिळणं असो, किंवा कर्ज पुरवठा असो, कुठल्याही माध्यमामधून आपल्याला त्याचा उपयोग होऊ शकतो. म्हणून आपण जातो, हा प्रयत्न करतो. मीही अनेक चर्चासत्रामध्ये जात असतो, मुंबईमध्ये जातो, ठाण्यात गेलो, पुण्यात तर अनेकदा मी बोललो. या सगळ्या माध्यमातून आपण प्रयत्न हा करतो की लोकांनी अधिकाधिक हा प्रयत्न करावा. दुसरा यातला एक मुद्दा असा आहे, आम्हाला एक नव्यानं मुद्दा लक्षात आला की आपल्याला मानवी अभ्यासतांकनाच्या प्रकरणामध्ये आता भर पडू नये याच्यासाठी काय करता येईल हा विचार करताना आमच्या मनामध्ये असं आलं की रजिस्ट्रेशन ऑफ सोसायटी ज्या वेळेला केलं जातं त्याच वेळेला त्याला मानवी अभ्यासतांकनात जी काही कागदपत्र लागतात ती जमा करून घ्यायची. 4 महिन्यांनी फक्त त्याने काय द्यायचं, आम्हाला बिल्डरला नोटीस दिली की तुम्ही एक 4 महिन्यामध्ये अभ्यासतांकन करून दिलेलं नाही, आणि एक ठराव केला की तुम्ही अभ्यासतांकन आम्हाला आता करून द्या. एवढे 2 कागद त्यांनी द्यायचे आणि पुढं आम्ही लगेच ती प्रक्रिया सुनावण्या वगैरे घेऊन त्याला प्रमाणपत्र देऊन टाकायचं. ह्यामध्ये सुद्धा आमचा प्रयत्न सगळ्या जनतेसाठी आहे की तुम्ही सगळ्यांनी यामध्ये गांभीर्याने लक्ष द्या. सोसायटी फॉर्म झाली की त्याच वेळेला कागदपत्र जमा होतील असं बघा, कारण नंतरच्या काळामध्ये कागदपत्र गहाळ होणं, न मिळणं, खराब होणं अशा अनेक प्रश्न निर्माण होतात. त्या सगळ्यातून मुक्तता म्हणून तुम्ही हे करणं आवश्यक आहे असं आम्हाला वाटतं. तर त्याला अनुसरून मला असं वाटतं की आपण हा उपक्रमसुद्धा योग्य पद्धतीने राबवला पाहिजे. अजून एक मुद्दा यातला महत्त्वाचा असा आहे ह्या मानवी अभिहस्तांकनामधला, यामध्ये 4 विभागांचा समावेश येतो. एक पहिला विभाग आहे सहकार विभाग जो प्रमाणपत्र देतो. दुसरा विभाग आहे मुद्रांक विभाग, जिथं त्याला किती मुद्रांक शुल्क लागणार आहे ते निश्चित केलं जातं आणि भरून घेतलं जातं. तिसरा आहे रजिस्ट्रेशन, त्याची नोंदणी करणं त्या दस्ताची, कन्व्हेन्स डीडची, त्यामुळं ते रजिस्ट्रेशन होणं. आणि चौथा महसूल विभाग, जिथं प्रॉपर्टी कार्ड किंवा 7/12मध्ये त्याची नोंद होणं. या 4ही विभागांमध्ये समन्वय करण्याचा आपला प्रयत्न चालला आहे, जेणेकरून खऱ्या अर्थानं त्यांची 7/12मध्ये प्रॉपर्टी कार्डमध्ये सोसायटीची नोंद होऊन मालकी हक्काचा पूर्णांशाने लाभ त्यांना मिळावा असा हा उपक्रम आहे. तर अशा पद्धतीने ह्या मानवी अभ्यासतांकनाचं काम चालू आहे. दुसरा महत्त्वाचा उपक्रम जो आम्हाला वाटतो महत्त्वाचा आहे, सगळ्यात जास्त महत्त्वाचा आहे असं मला वाटतं, तो आम्ही एक मागच्या वर्षी एक साधारण वर्ष होत आलं आम्ही आता जवळपास तो सुरू केलेला आहे. त्या अभियानाला नाव दिलं होतं सुप्रशासित व तंटामुक्त सोसायटी अभियान, असं त्याला नाव दिलं. जसं आपण ग्रामीण भागामध्ये तंटामुक्त ग्राम योजना काढली, तसं आपण म्हणतो की सोसायटी हा सुद्धा शहरातला एक महत्त्वाचा घटक आहे. त्यांच्यामध्ये जर तंटे नसतील तर तो आपल्याला होऊ शकेल. आणि याचं बेसलाईन आहे, जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो, भूतान परस्परे पडो मैत्र जीवांची. आम्हाला असं वाटतं की 25 वर्ष, 30 वर्ष, 40 वर्ष, 50 वर्ष लोक एकमेका शेजारी राहतात आणि एवढ्या सगळ्या प्रवासामध्ये कटुता फार घेऊन येतात. आमच्याकडे जेव्हा रिडेव्हलपमेंटच्या तक्रारी येतात लोकांच्या, त्यावेळेला मला असं वाटतं की तुम्ही 25 वर्ष काय कमावलं आणि काय गमावलं याचा कधीतरी हिशोब करा. तर त्याच्यापूर्वी मी ही योजना काय आधी सांगतो. योजनेचे 3 भाग आपण केले. सुप्रशासनामध्ये पहिला योजनेचा भाग आहे की संस्थेचे जे काही हिशोब आहेत, कागदपत्र आहेत, ते योग्य पद्धतीने नियम, कायदा, पोटनियम लक्षात घेऊन ठेवलेले आहेत. नंबर 1. नंबर 2, जनरल बॉडीची मीटिंग योग्य पद्धतीने केली जाते, तिथं सगळं सादरीकरण केलं जातं. नंबर 3, त्याचं लेखापरीक्षण योग्य पद्धतीने केलं जातं. लेखापरीक्षणामध्ये सुद्धा जे दोष असतात ते त्याचं निराकरण योग्य पद्धतीने केलं जातं आणि सामंजस्याचं वातावरण, पारदर्शक वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातो. हा सुप्रशासन हा एक पहिला भाग आहे. दुसरा भाग आहे की नाविन्यपूर्ण उपक्रम त्या सोसायटीने काहीतरी राबवत असतील तर त्याचा वेध घेणं. मग नाविन्यपूर्ण उपक्रम म्हणजे काय, जलबचतीचा असेल, रेन वॉटर हार्वेस्टिंग केलंय, आणखीन काही उपक्रमाद्वारे पाण्याची बचत केली आहे किंवा ऊर्जा बचत केली आहे, सोलर पॅनल लावलेत, आणखीन काय त्यांच्या सुधारणा केल्यात आणि तिथं ऊर्जेची बचत करण्याचा उपक्रम केला आहे. किंवा आता शहरामध्ये तुम्ही बघता की कचऱ्याची समस्या फार मोठी आहे, तर कचऱ्याचं विलगीकरण करणं हे महापालिकेसाठी अत्यंत आवश्यक बाब आहे. जर कचऱ्याचं विलगीकरण तुम्ही योग्य पद्धतीने केलं तर महापालिकेला त्या सुका कचऱ्याचं निर्मूलन करणं सोपं जातं. ओला कचरा तुमच्या इथंच तुम्ही खड्डा करून त्याचं जर खत निर्मिती करू शकला तर आपल्याला त्या ठिकाणी विक्री करणं, आपल्या झाडांना वापरणं, अशा माध्यमातून कचऱ्याचा एक गंभीर प्रश्न आपण सोडवू शकतो. त्यामुळे असा उपक्रम असेल, पर्यावरण संतुलनाचे काही उपक्रम असतील. मध्यंतरीच्या काळामध्ये कोरोना ही एक आपल्यावर आलेलं महासंकट होतं. या संकटाच्या काळामध्ये कोण कसा वागला ह्याला फार महत्त्व होतं. काही सोसायटींनी त्या ठिकाणी त्यांच्या पातळीवर त्यांनी आयसोलेशन सेंटर सुरू केली
त्यांच्या इथं काम करणारे जे कोणी सेवक वर्ग आहे त्यांच्या राहण्या जेवणाची मोफत व्यवस्था केली. ह्या सगळ्या चांगल्या गोष्टी आम्ही विचारात घेतल्या की ह्या नाविन्यपूर्ण आहे, याचा सुद्धा वेध घेतला पाहिजे. आणि तिसरा या योजनेचा महत्त्वाचा भाग आहे तंटामुक्ती. पहिलं तर आम्हाला वाटतं की तंटे असूच नाहीत, असलेच तर तुमच्या सोसायटीमधून बसूनच ते मिटले पाहिजे. 10, 12, 15, 20 लोक एकत्र येणं, चहाला बसणं, एकमेकाबद्दल मतभेद चर्चा करणं, सोडवणं सहज शक्य आहे. ते करायला पाहिजे. किंवा पुढच्या काळामध्ये जर ते तुमचे होऊ शकले नसतील ते कमिटी असावी, ज्यामध्ये फेडरेशनचा एखादा माणूस हाऊसिंगच्या किंवा ऑडिटरचा असू एखादा माणूस, तिथल्या सोसायटीचा एखादा माणूस त्यांनी बसून सोडवावे. म्हणून आम्ही या 3 घटकांमध्ये जे संस्था काम करतील त्यांच्यासाठी आपण म्हणतोय की एक आपण त्यांना सन्मानित करू. पारितोषिक काय असणार महत्त्वाचं नाही, सन्मान महत्त्वाचा आहे, सवय महत्त्वाची आहे. म्हणून आम्ही लोकांना सांगतोय तुम्ही अशा पद्धतीचे प्रस्ताव करा आणि आमच्याकडे सादर करा. आम्हाला लोकांना सांगता येईल ही सोसायटी जाऊन बघा कसं तंटामुक्त आणि सुप्रशासनाचं काम चालतं. जसं राळेगण सिद्धीला आणि हिवरे बाजारला सांगतो आपण जलसंधारणाचं काम बघायचं झाले तिथे जावा, आणखीनही गावं आहेत महाराष्ट्रामध्ये. तर असं एक चांगलं विकासाचं किंवा सद्गुणांचं तीर्थक्षेत्र म्हणूया ते आपण निर्माण करण्याचा त्या माध्यमातून प्रयत्न करतोय. त्यामुळं माझ्या दृष्टिकोनातून ही तंटामुक्ती फार महत्त्वाची आहे. कारण शेवटी मी आत्ता बोलत होतो त्या पद्धतीने मी फ्लॅट कशासाठी घेतो, माझं जीवन सुखी समाधानी शांततामय राहावं, शेजाऱ्यांशी माझे सलोख्याचे संबंध असावेत, एकमेका सहाय्य करू अवघ्या धरू सुपंत हा विचार आपण घेऊन जाऊ शकू. हा मुद्दा जर असेल तर आम्ही एकमेकांमधले मतभेद किती दिवस ठेवायचे. काही ठिकाणी तर मतभेद पुढच्या पिढीमध्ये सुद्धा जातात आणि त्याने खूप मोठा गंभीर प्रश्न होतो. आम्हाला असं वाटतं या तंटामुक्तीच्या माध्यमातून, सोसायटीच्या सुव्यवस्थापनाच्या माध्यमातून आपण चांगली समाज निर्मिती करू शकतो. आम्हाला असं वाटतं की सोसायटी हा समाजाचा एक घटक आहे. जर तो घटक चांगला झाला तर एक सोसायटी चांगली झाली, 10 चांगल्या झाल्या, 100 चांगल्या झाल्या, 1000 चांगल्या झाल्या, समूह चांगला झाला, यांच्यामध्ये सद्भावना आल्या, सदाचार आले, सत्कर्माची आस लागली. आम्हाला खऱ्या अर्थानं त्या योजनांची अंमलबजावणी करताना योग्य लाभार्थींपर्यंत पोहोचण्याचं एक माध्यम मिळालं, योजना उत्तम पद्धतीने राबवल्या गेल्या, खऱ्या अर्थानं जलकल्याणाचं काहीतरी काम झालं, असं आपल्याला वातावरण. अर्थात हे फक्त सहकारी गृहरचना संस्थांपुरतंच आहे असंही मी म्हणणार नाही. आजच्या काळामध्ये सगळ्या एका बाजूला आपण म्हणतो की सहकार ही एक मोठी अर्थव्यवस्था आहे ज्याच्यामध्ये लोकांनी स्वतःहून एकत्र येणं आणि त्यांची एक व्यवस्था निर्माण करणं आणि त्या व्यवस्थेमधून मिळणारा जो फायदा आहे तो एकमेकांमध्ये वाटून घेणं, याच्यासारखी चांगली व्यवस्था नाही. परंतु हे करण्यासाठी आपल्याला काय करणं आवश्यक आहे याचाही विचार आपल्याला केला पाहिजे. आम्ही आमच्यामध्ये समन्वय राहणं, आपल्या संपूर्ण व्यवस्थेमध्ये पारदर्शकता येणं आणि संपूर्ण व्यवस्थेचे फायदे सर्वदूर सगळ्यांना पोहोचवण्यासाठी सतत कार्यरत असणं आवश्यक आहे. या कुठल्याही संस्था असो, मग ती गृहनिर्माण असो, पतसंस्था असो, बँक असो, विविध कार्यकारी असो, जिल्हा मध्यवर्ती असो, साखर कारखाना असो, दूध संस्था असो, कुणी असो, कुठल्याही संस्थेमध्ये आज काम करताना लोकांचा एकमेकावरचा विश्वास वाढीला लागणं ही फार महत्त्वाची गरज आहे. आणि ती जर गरज आपल्याला पूर्ण करायची असेल तर तुमचा व्यवहार किती पारदर्शी आहे याला महत्त्व आहे. शेगाव संस्थांचं मी या निमित्ताने उदाहरण द्यायचा प्रयत्न करेन. मी शेगाव संस्थांना गेलो आणि मला तिथं माहिती मिळाली की त्यांचे रोजचे जे काय आर्थिक व्यवहार आहेत ते रोज नोटीस बोर्डावरती पब्लिश करतात. कुणीही येऊन ते बघू शकतो, काही अडचण नाही. आपल्याला रोज जरी शक्य नसलं 15 दिवसातून, महिन्यातून, 2 महिन्यातून अशा प्रकारे लोकांमध्ये संभ्रमित होणारे मुद्दे बाजूला ठेवून आपण जर ते प्रदर्शित करू शकलो, लोकांना सांगू शकलो तर त्याचा उपयोग होईल. इथं दोन्ही लोकांचा खऱ्या अर्थानं रोल आहे. मॅनेजमेंट कमिटीचा पण रोल आहे आणि सभासदांचा पण रोल आहे. मॅनेजमेंट कमिटीने सुद्धा आपण सर्वज्ञ आहोत, आम्ही आता सर्व सत्ताधीश आहोत असंही वागण्याचं काम नाही आहे. तुम्ही सेवेकरी आहात हा भाव आपण ठेवला पाहिजे. कारण तुम्ही तुमचे व्यवसाय, उद्योग, नोकरी जे काय असेल ते अर्थार्जनाचं सगळं साधन सांभाळून हे काम करत असतात. त्यामुळे तुम्हाला हे एक व्यासपीठ मिळालं आहे जनकल्याणाचं, जनसेवेचं, सर्वांचा उद्धार करण्याचं. दुरितांचे तिमिर जाओ, विश्वसधर्म सूर्य पाहो, जो जे वांछील तो ते लाभो प्राणीजात. हे आपल्याला खरं प्रत्यक्षात आणण्याचं एक चांगलं माध्यम, साधन तुम्हाला मिळालेलं आहे. मला असं वाटतं या साधनाचा उपयोग तुम्ही मनापासून करण्याचा असेल तर आमचे विचार त्या पद्धतीने केले पाहिजेत. आमचे विचार निर्मळ असणं, स्वच्छ असणं, एकमेकांच्या सहकार्यासाठी आम्ही सर्वजण कटिबद्ध असणं आवश्यक आहे. आणि त्या माध्यमातून आपण जर ही सहकारी संस्था चालवल्या, त्या सहकारी संस्था कोणत्याही प्रकारच्या असल्या तरी त्या चालवल्या तर खऱ्या अर्थानं जनहित साधलं जाईल, खऱ्या अर्थानं अर्थव्यवस्थेला बळकटी मिळेल आणि खऱ्या अर्थानं सूत्रबद्धता आणि खऱ्या अर्थानं योग्य अशा प्रकारचं वातावरण निर्माण होऊन आपल्या या सहकारातून समृद्धीचा जो प्रयत्न आहे त्याला पाठबळ मिळेल असं मला वाटतं.